हे गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल रिंकीज लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी जाते गोव्याला. सो आमची इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. तो मी पोचली कॉलेजमध्ये, तर इथे बस पण आली होती आणि हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. सो आम्ही इथे मजा मस्ती इथे आम्ही करत होतो. हे काही जणी मैत्रिणी आहेत, ते सॉंग्स वगैरे म्हणत होते आणि त्यानंतर खूप मजा आली. इथेही एकटीच बसली आणि त्यानंतर खूप सारी आम्ही मजा केली. सो आम्ही फायनली पोचलो गोव्यामध्ये. तिथे आमची इंडस्ट्रियल व्हिजिट होती आणि तिथलं हे लोकेशन पण आहे. खूप छान असं वाटतंय तिथे. आणि आम्ही जात होतो चलत, कारण आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं तिथे कसं जायचं ते, कारण तिथे बस पण जात नव्हती. म्हणजे जात होती पण सरांना आमच्या काय एवढं डिटेल माहीत नव्हतं. सो कसं आम्ही वाटे काढत गेलो. सो इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर तुम्हाला दाखवते, इथे त्या सरांचं हे आहे, ऑफिस आहे, तुम्ही बघू शकता. तिथे ते शिकवतात, म्हणजे MBA साठी तुम्ही पुढे काय करू इच्छिता याबद्दल लेक्चर्स होतं. आणि हे आमचे सर आहेत आणि ही सगळी आमच्या क्लासमधली स्टुडंट आहेत. आणि फायनली आपण इथे बसलो तर वेगवेगळे क्लासेस होते. सो आमच्या क्लासमध्ये ही 4-5 जणी, जास्ती नव्हते, आम्ही कमीच जण होतो. आणि एक रूम होता तो वेगळा होता, तिथे लेक्चर द्यायला ते येणार होते सर. त्यानंतर हे असं काही होतं. त्यानंतर हे सर आलेले, आम्हाला खूप सारं काय काय माहिती वगैरे देत होते. आणि हे असं त्यानंतर लेक्चर झालं तसं आम्ही बाहेर निघालो परत या मुलांची सगळ्यांची निघण्यासाठी. आणि हे आम्ही आता जातोय कुठे तर फिरायला. सर आम्हाला फिरायला वगैरे नेणार होते. त्यानंतर हे आम्ही चालत जातो, तिथे बस येणार होती. सो आम्ही बसने आलो आणि इथे आम्ही नाश्ता करायला. सो फायनली 3 वाजले होते. भरून आता आम्ही इथे जेवायला आलो. 3 वाजले, खूप लेटही झाला आम्हाला. आणि इथे हे गोव्यातलं हे हॉटेल्स आहे, तुम्ही पाहू शकता, जिथे खूप सारं काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही खाऊ शकता, असं इथे मिळतं. सो ही सगळीजणी इथे आले, आम्ही इथे पोचलो आणि इथे आपण बसलेलो आहोत. तर ह्या सगळीजणी वाट बघत होता की कधी आम्हाला जेवण मिळणार. सो यांचं तर जेवण आलं होतं, पण ह्या सगळ्यांनी काय काय ऑर्डर केलं. सर मी म्हटलं की मला व्हेज नको, व्हेज कंटाळा येतो. सो मी नॉनव्हेज ऑर्डर केलं. या लोकांनी सगळ्यांनी व्हेज घेतलं. आणि बघता असं म्हणते की माझं जेवण कधी येणार. ह्यांचं तर अगदी पोट भरून खात होते. माझी तर अजून थाळी आलीच नव्हती. मी तर कंटाळली आणि इथेच अशी बसली. त्यानंतर आपण जेवण झालं आणि फायनली आपण पोचलो कुठे, गोवा बीचला. गोवा बीचला आल्यानंतर तिथे हे सगळं असं दिसत होतं. त्यानंतर बघून खूप भारी वाटलं. मी तर गोव्याला पहिल्यांदाच गेले, म्हणजे बीचवरती. आणि हे सगळं बीच आहे. बीचला अशी गर्दी खूप काय होतं. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत, ते पुढे चालतायत. सो तुम्ही पाहू शकता गोव्यामध्ये खूप असं महाग आहे, पण असं टी-शर्ट, तुम्हाला जे काही वस्तू पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता. फ्री ऑफ बुकिंग आहे सगळं, असं मस्त. मी पहिल्यांदाच आलेली, त्यामुळे मला बघून खूप असं भारी वाटलं. आणि हे असं त्यांनी लावलंय, म्हणजे तुम्ही जर स्विमिंग वगैरे करून आला तर तिथे तुम्ही बसू शकता. आणि सगळ्याची अरेंजमेंट लोकांनी केलेली आहे. जसं की बीच असं एकदम असं सुंदर आहे. बागा बीच आहे गोव्यामधलं. आणि तुम्ही लोक इथे खूप जण आला असाल. सो मी नवीन आल्यामुळे हा ब्लॉग मी नवीनच शूट करते. आणि इथे हे पर्यटक आहेत, ते एकमेकांचे शूट करतात, फोटो काढतात. खूप सारी मजा मस्ती, एन्जॉयमेंट. आणि मला तर खूप आवडलं इथलं हे सगळं प्लेस. आणि असं म्हणा, हे सगळं शूटिंग वगैरे चालूच होती आमची. आणि थोडेफार माझी काही फ्रेंड्स वगैरे आहेत, ते आपापले फोटो वगैरे काढत होतात. मी पण माझ्या फ्रेंड्सला बोलले की माझा पण तू एक फोटो वगैरे काढ. आणि हे सगळे माझी क्लासमधली मैत्रिणी आहेत. आणि हा आता असं सेल्फी पॉईंट पण इथे आलेला आहे, म्हणजे बऱ्याचपैकी आपण बघू शकतो की किती चांगलं आणि सुंदर असं बीच आहे. आणि मला खूप भारी वाटलं हे बीच बघून. आणि त्यानंतर हे पाणी आहे. पाण्यानंतर आपण हे म्हणजे समुद्राचं फ्लो खूप कमी होता. त्यानंतर आमचं फिरून झालं. मी आली, बसमध्ये बसली. काही मुलं आली नव्हती, ती येईपर्यंत आम्ही वाट बघत असते. आणि ही एकटीच बसलेली. त्यानंतर या बाकी सगळे खूप कंटाळलो आम्ही. खूप बोरिंगही होत होतं, कारण बसमध्ये कोणच नव्हतं. आम्ही त्यांची वाट बघत होतो की ती लोक कधी येणार. आणि फायनली ती आली, म्हणजे जी माझ्या क्लासमध्ये मुले होतं ती. आणि हे मी सगळं शूट जे केलं ते बसमधून, म्हणजे कायाकिंग पण इथे तुम्ही करू शकता. सो मी बसमधूनच शूट केलं. मला ते म्हणजे आम्ही इथे बाहेर गेलेलो नाही, त्यामध्ये मी बसमध्येच होती. तर इथे कायाकिंगचं हे तुम्हाला दिसतंय, ती माणसं सगळे बोटिंग वगैरे करतायत. आणि सगळं अशी हिरवी झाडी मस्त अगदी. मला तर ही ट्रिप खूप आवडली. त्यानंतर आता रात्र झालेली आहे फायनली, आणि सगळीजण घरी जाणार आहेत. त्यामुळे उशीर तर खूप झाला. तरी नाही म्हटलं तर रात्रीचे 8:30 वाजले होते. आम्ही अजून म्हणजे तिथून आम्ही लेट निघाल्यामुळे, उशीर झाल्यामुळे
असं. त्यानंतर इथे आम्ही बाहेर आलो, मी काहीतरी बाहेरचं शूट केलं, मतलब बसून बसून पण कंटाळा येतो. आणि हे सगळं बाहेरचं लोकेशन्स, आणि मस्त वाटलं एकदम, खूप मजा पण आली. त्यानंतर हे हायवेला आम्ही हायवेसून असं जात होतो, आणि त्यानंतर असं म्हणजे कंटाळवाणी असं काय आलेलं नाही, खूप भारी वाटलं. सो गाईज, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून